कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, अधिक महिना सुरू होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत आणि अजून काही दिवस बाकी देखील आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये दररोजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाविषयी आणि अधिक महिन्यामध्ये दररोज आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत हे सांगत असते। आता तुम्हाला टायटलवरून कळालं असेलच की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। अगदी प्रत्येक भक्तासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये अधिक मासामध्ये मंगल कलश जो आहे तो कसा स्थापित करायचा, कुठल्या दिशेला ठेवायचा, मंगल कलश घरामध्ये का असावा, हे सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मला वाटते बऱ्याच जणांनी अधिक महिन्यामध्ये मंगल कलश स्थापित केलाही असेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी केलाही नसेल। त्यामुळे ज्यांनी केलेला नाहीये किंवा ज्यांनी केलेला आहे मात्र त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। ताई, नारळ जो आहे तो तडा गेला तर आम्ही काय करू, नारळाला कोंब आला तर आम्ही काय करू, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आम्ही नारळाला हात लावू का, किंवा कळसातलं आम्ही पाणी कधी बदलू, अशी बरीचशी माहिती बऱ्याच जणांना अजूनही नाही। तर ही सगळी जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल। बघा, मंगल कलश या नावातच सगळं काही आहे। मंगल कलश म्हणजे आपल्या घराचं मंगल करणारं, आपल्या आयुष्याचं, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचं मांगल्य करणारा हा मंगल कलश। प्रत्येक घरामध्ये मंगल कलश हा स्थापित असावाच। ज्या घरामध्ये जसं तुळशीशिवाय किंवा आपल्या घरातील आईशिवाय घर अपूर्ण असं, तसं मंगल कलशाशिवाय आपला जो देव्हारा आहे ना तो देव्हारा पूर्ण अपूर्ण आहे। मंगळ कलश ज्या घरामध्ये असतो, ज्या घरामध्ये ही कळसाची स्थापना केलेली असते, त्या घरामध्ये कधीच संकट येत नाही। त्या घरामध्ये आलेली सगळी काही संकट जी आहेत ही सगळी संकट कळस स्वतः घेतो आणि त्या घरातील सगळ्या व्यक्तींचं रक्षण करतो। त्यामुळे घरामध्ये एक तरी कळस हा नक्की असावा। आता बऱ्याच जणांनी ऑलरेडी कळस स्थापित केला असेल किंवा कुठल्या तरी वारानुसार किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये असेल, मग त्यांनी मंगल कलश कसा स्थापित करायचा हे मी तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये मंगल कलश स्थापित झालाच पाहिजे, कारण कळसामध्ये श्री हरी विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा वास आहे। त्यांचं स्थान जे आहे ते कळसामध्ये आहे। कळसामध्ये आपण जे जल ठेवतो, जे पाणी ठेवतो, या पाण्यामध्ये जलदेवता असते। कळसाचा जो तांब्या असतो तिथे आपण भगवान श्री विष्णूंना मानतो आणि माता लक्ष्मी ते वास करते। त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचाच हा मंगल कलश मानला जातो आणि त्यांची कृपा असणारा हा कलश आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापित करायचा असतो। आणि अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा कोणाची करतो तर भगवान श्री विष्णूंची करतो। 3 वर्षातून येणारा हा महिना आहे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये मंगल कलश स्थापित करायचाच असतो। आता ज्यांच्याकडे ऑलरेडी कलश स्थापित केलेले आहेत, ज्यांच्याकडे आधीच आहे, त्यांनी काय करा, त्यांनी हे जे नारळ आहे हा नारळ फोडून त्याचा प्रसाद करा, गोड घरामध्ये काहीतरी करा आणि त्याच्याऐवजी या महिन्यामध्ये तुम्हाला मंगल कलश स्थापित करायचा आहे। आता तो कसा करायचा ते तुम्हाला सांगते। त्याच्यासाठी साहित्य काय लागेल, तुम्हाला आंब्याची किंवा विड्याची म्हणजे नागवेलीची जी पानं असतात ती लागतील, तुम्हाला पाणी लागेल, थोडंसं तुम्हाला गंगाजल लागेल, हळद, कुंकू, चंदन लागेल, थोडेसे तांदूळ, एखादं फूल, एक सुपारी, दुर्वा, इतक्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे। ठीक आहे। आता हा कधी स्थापन करायचा तर तुम्ही अधिक महिन्यातील कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी स्थापित करू शकतात। मंगळवार किंवा शुक्रवार या 2 वारांपैकी कधीही मंगळ कलश तुम्हाला स्थापित करायचा आहे। तुम्हाला एक स्वच्छ तांब्या घ्यायचा आहे। तांब्या हा स्वच्छ असावा। तांब्या स्वच्छ करून तुम्हाला त्याच्यावरती 5 रेषा ओढायच्या आहेत। हळद आणि कुंकवाच्या 5 रेषा ओढायच्या आहेत। आता 5 का तर 4 रेषा ज्या आहेत त्याला वेदांच्या रेषा असे म्हटलं जातात, वेद रेषा असं म्हटलं जातात आणि 5वी जी रेषा असते तिला वरुण देवतेची रेष असं म्हटलं जातं। त्यानंतर तुम्हाला चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे। हळद कुंकवानी 5 तुम्हाला हळद कुंकवाच्या रेषा ओढायच्या आहेत आणि जे चंदन आहे ते मध्यभागी तुम्हाला चंदनाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढाल, स्वस्तिक म्हणजे काय तर स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढाल तेव्हा आपला जो कलश आहे तो मांगल्याने भरून झालेला असेल, म्हणजे मांगल्य त्याच्यामध्ये आलेलं असेल। आपला जो कलश आहे त्या कलशामध्ये सगळ्या काही शुभ गोष्टी होतील, फक्त एकाच
स्वस्तिक काढायचं आहे. तांब्यामध्ये तुम्हाला जल टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सुपारी टाकायची आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे, दुर्वा टाकायचे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे. 1 रुपयाचं एक नाणं टाका आणि तुम्हाला त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळ आधी तुम्हाला भिजवून स्वच्छ करून घ्यायचं आहे. स्वच्छ करून भिजवून तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. तर कळसात जास्तही पाणी नको, कमी नको, व्यवस्थित, कारण पाणी सांडलं नाही पाहिजे. आणि जो शेंडा असतो तो वरती ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा नारळ त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. ही झाली आपली कळसाची स्थापना. ही कळसाची स्थापना झाली. आता हा कळस ठेवायचा कुठे, तर हा देवघरामध्ये ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, जरी अधिक महिन्यामध्ये कळस स्थापित केला, कुठल्याही महिन्यामध्ये कळस स्थापित केला किंवा कधीही तुम्ही कळसाची स्थापना केली, तरी पण हा जो कळस आहे हा कुलदेवतेचा मानला जातो. तुम्ही कुठल्याही प्रकारचा कळस स्थापित करा, पण त्याच्यामध्ये कुलदेवतेचाच वास मानला जातो किंवा कुलदैवता आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे कुलदेवतेसाठीच आपल्याला आपल्या इष्टदेवतेसाठीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये हा जो कळस आहे हा स्थापित करायचा असतो. तर त्यासाठी तुमच्या देवघरामध्ये जर तुमचा कुलदेवतांचा जो टाक असेल किंवा तुमच्या घरामध्ये फोटो असेल, तर जो फोटो आहे, समजा असा समोर फोटो आहे, कुलदेवतेचा समोर फोटो आहे, त्याच्या उजव्या साईडला हा कळस ठेवायचा आहे. सॉरी, त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला हा कळस ठेवायचा आहे. नीट लक्षात ठेवा, जो हे फोटो असेल, टाक असेल, त्याच्या डाव्या साईडलाच तुम्हाला हा जो कळस आहे हा ठेवायचा आहे. कारण दिशाही तेवढीच महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये काय टाकतात तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तो कसा स्थापित करतात तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसता तांब्या आणि पाणी भरून ठेवण्याला काहीच अर्थ नाहीये. कळस भरून ठेवत असताना खाली एक डिश ठेवा, त्याच्यावरती तांदूळ ठेवा. तांदूळ ठेवल्यानंतर म्हणजे डिश घ्या, डिशमध्ये तांदूळ ठेवा आणि त्याच्यावरती तुम्हाला हा कळस ठेवायचा आहे. तर त्या कळसाला अर्थ आहे. अन्यथा बरेच लोक उठतात आणि असंच ठेवतात, तर त्याचा काहीच तुम्हाला लाभ होत नाही. घरावरती किती मोठं संकट येणार असेल, आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट येणार असेल, तर हे जे संकट आहे ना, हे संकट या कळसावरती पहिलं येतं. म्हणजे हे जे मंगल कलश आपण घरामध्ये स्थापित करतो ना, तर हे मंगल कलश ते संकट स्वतःवरती घेतं आणि आपल्याला त्यातून वाचवत असतं, आपल्याला त्यातून सुखरूप ठेवत असतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मंगळ कलशाची स्थापना ही असावीच आणि अधिक महिन्यामध्ये तर असावी. आता काही कमेंट्स अशा आहेत की ताई, मंगल कलश आमच्याकडे कलश आहे, पण कळसाचा जो नारळ आहे त्याला कोंब फुटलेला आहे. मग तुम्हाला काय करायचंय, घराच्या समोर, बाजूला, शेतामध्ये कुठेही जागा असेल तिथे तुम्हाला हा कळस जो आहे, म्हणजे हा जो नारळ आहे हा तुम्हाला तिथे लावायचा आहे. आणि ज्यांचाही नारळ तडा गेला असेल की मी आज हे केला, नारळ ठेवला, कळस मांडला आणि 4 दिवसात नारळ तडा केला. बरेच लोक घाबरतात. घाबरू नका, घाबरण्यासारखं काय नाही. पण तुम्ही स्वतःला हे समजा, भाग्यवान समजा की मी नशीब कळसाची स्थापना केली. कारण तुमच्यावर आलेले संकट जेव्हा तो नारळ स्वतःवरती घेतो, जेव्हा ते कळसावरती जातं, तेव्हाच तो नारळ तडत असतो. पण बऱ्याच वेळा अशाही पद्धतीने तडतो. म्हणजे आत्ताच मी कळस भरून ठेवलाय, एकदम व्यवस्थित नारळ मस्त आणि 4 दिवसात त्याला तडा गेली, तर समजून जा की काहीतरी संकट येणार होतं, त्यामुळे झाले. पण बऱ्याच वेळा नारळ खूप जुना होतो, त्याला कोंबही फुटत नाही, काहीच नाही. कारण नारळ त्याला खूप महिने झालेले असतात आणि त्यामुळे जेव्हा नारळ तडा जातो त्यावेळी घाबरू नका की तडा कसा गेला किंवा काय होतं तसं, कारण सतत तो पाण्यामध्ये असतो आणि त्याला खूप महिने झालेले असतात. अशा वेळी हा जो नारळ आहे हा विसर्जित करायचा नाही, कुठे टाकायचं नाही, कुणाला द्यायचं नाही. हा जो नारळ आहे हा आपल्याला फोडायचा आहे, देवघरामध्येच फोडायचा आहे. कारण यामध्ये देवांचा वास असतो, यामध्ये देवांची ऊर्जा प्राप्त झालेली असते, यामध्ये साक्षात रूपी देवांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे, याचं काहीतरी गोड बनवायचं आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी मिळून तुम्हाला खायचं आहे. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगते, पौर्णिमेचा आणि अमावस्येचा जो नारळ असतो तो नारळ कधीच खायचा नसतो. तो नारळ आपल्याला फेकून किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा असतो. मात्र कळसाचा नारळ कधीच फेकायचा नसतो, तर तो आपल्याला खायचा असतो. आता यातलं पाणी कधी बदलायचं, तर यातलं पाणी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारीच बदलू शकता. दररोज बदलायचं असेल तरीही चालेल किंवा मग आठवड्यातून 2 वेळा तुम्ही बदला. 2 वेळा बदलत असं आधीची प्रोसिजर सांगितलेली आहे, त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त हे पाणी कुठे टाकायचं आहे ते सांगते. सगळ्यात आधी नारळ आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यातली सुपारी, पैसे जे काही असेल तेही तुम्हाला बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आणि हे जे पाणी आहे हे घरातल्या 4ही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे. जे आंब्याचं पान किंवा नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान तुम्ही जे ठेवलेलं आहे त्या पानाने तुम्हाला घरभर शिंपडायचं आहे. घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता. हे पाणी तुळशीला कधीच घालायचं नसतं, तर हे पाणी कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता. ज्यावेळेस हे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा
शिंपडाल, दरवाजा म्हणजे उंबरठ्यावरती शिंपडाल, त्यावेळेस एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होईल, सकारात्मक लहरी तुम्हाला घरामध्ये जाणवतील. कारण या पाण्यामध्ये साक्षात रूपी भगवंताचा वास असेल, एक ऊर्जेचं पाणी हे आहे आणि त्यामुळे जेव्हा घरामध्ये तुम्ही हे पाणी शिंपडाल तेव्हा तुमच्या घरामध्ये ही तेवढ्याच पटीने ऊर्जा निर्माण होईल. जेव्हा हे पाणी तुम्ही बाहेर टाकाल त्यानंतर पुन्हा तांब्या स्वच्छ घासायचा आहे, पुन्हा तुम्हाला हळद कुंकवाच्या रेषा ओढायच्या, चंदनाने एक स्वस्तिक काढायचं आहे, पुन्हा यामध्ये गंगाजल, सुपारी, पैसा, नाणं, दुर्वा वगैरे फुलं सगळं टाकून तुम्हाला पुन्हा तो कळस जो आहे तो स्थापित करायचा आहे. अधिक महिन्यामध्ये कळस स्थापनेला खूप मोठं आणि खूप महत्व आहे, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून करा. जर तुमच्याकडे कुठलाही कळस असेल तर तो विसर्जित करा, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते टाकून द्या, झाडाखाली टाका आणि तो जो नारळ आहे त्याचं गोड बनवून खा. आणि आता तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने प्रत्येकाने कळसाची स्थापना करा. तर भक्तांनो, खूप महत्त्वाची माहिती होती, कारण हे करणं खूप महत्त्वाचं आहे. 3 वर्षानंतर आहे, आत्ता केलं नाही तर पुन्हा 3 वर्ष थांबावं लागेल. तर प्रत्येकाने नक्की करा. आशा करते की तुम्ही प्रत्येकजण नक्की कराल. तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.